श्री गुरुचरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविषेका, एक चित्त परियेसा। जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदरवेतेच्या ब्रह्मनासी प्रसन्न झाले कृपेची। पुढे कथा वर्तावी कैसी विस्तारावे। अम्माप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाले विस्तारे। एक शिष्या शिखामणी भिक्षा केली, त्याचे भुवने तयावरी संतोषीने प्रसन्न झाले। परियेसा गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे, तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद। परियेसा तया सायनदेव द्विजासी, श्री गुरु बोलते संतोषी भक्त ओरे वंशी माझी प्रीती तुझवर। ऐकून श्री गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन, माता ठेवून चरण न्यासिता झाला पुण्या पुन्हा। जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार अविद्या माया दिसती न वेदा अगोचर, तुझा महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू वेमकेशी। धरला वेश तू माणूशी भक्तजना तारावया, तुझा महिमा वर्णावयासी। शक्ती कैसी अम्मासी मागे नाही का, आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारीय, सौख्य पुत्रपुत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती। करुणी पुनरपी विनवी करुणावचने, सेवा करीतो दारयवणी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी। याची कारणे आम्हासी बोलवी तसे मजा आजी। जाता जाता जवळी आपण निश्चय घेईल, माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण। मरण कैसे आपण असे संतोषीने श्री गुरुमूर्ती। भयंकर आपल्या अतिविप्रुम स्थिती ठेविता चिंता न करे, म्हणून या भय सांडून तेव्हा जावे क्रूर यवना भेटावे। संतोषीनी प्रिय भावे पुनरपी पाठविलं अम्मापासी जवळ वारी तू परतो येसी। असो आम्ही भरवसे तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येतोनी निज भक्त आमचा तू होसी पारंपर वंशोवंशी। अखिलाभिष्ट तू पावशी वाढील संतती तुझी बहुत, तुझे वंश पारंपरिक सुखी नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसा वर दादूने निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळ कालांत यम जैसा। यवन दृष्ट परियेसा ब्रह्मणासे पाहता कैसा, ज्वालारूप होत झाला विमुख होऊन गृहात गेला। जेवण कोपत विप्र झाला भयचकित म्हणी, श्री गुरुसी द्यातसे कोप आले यासे केवी स्पर्शे। अग्निसी श्री गुरु कृपा होई जायची, काय करील क्रूर दृष्ट गरुडाची। पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्रह्मणासी असे कृपा श्री गुरुची। काय एखादे सिंहासे ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरुपा हो त्या कलिकाळात भय नाही ज्याचे हृदय। श्री गुरु म्हणून त्याचे कैसी भय दारुण, काळ मृत्यू न बाधी जानक अपमृत्यू। काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी, यवन असे तो काय श्री गुरुपा ज्याची होय। यमाचे मुख्य भय नाही असे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशिक्ष केले। भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही, हृदय जावा हो ज्यासी जागृत होऊन परियसी। प्राणांतक व्यतेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण असे नसे। काही म्हणे शस्त्रे मारे तो गाई छेदने करतो अवेही पाही। विप्र एक आपणासी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्रह्माजवळी लोळत असे चरण कपी म्हणे, स्वामी तुझी माझा येतो पाचारी ते कवणी जावे त्वरित। परतोनी वस्त्रभूषणे देऊनी निरोप देतात त्यावेळी संतोषीने द्विजवर आला ग्राम वेग। वस्त्र संगा तीरी असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शन देखून या श्री गुरुसी नमन करीतो भाविसी। स्तोत्र करी बहुत असे सांगे वृत्तांत आद्यंत। संतोषीने श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती, दक्षिण देशात जाऊ म्हणते स्नान स्थान तीर्थ ऐकुणी। श्री गुरुचे वर्णन विनवित से कर जोडून न विसंबे, आता तुमचे चरण आपण येई समागमे। तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण, एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू। उद्राव्यासी सकरासी गंगा आणीसी भूमीसी, तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिले आपुले। भक्त वत्सल तुझी विख्याती, अम्मा सोडणे काय नीती सवे। येऊ निश्चिते म्हणून चरण लागला ऐसे ऐने बरी। श्री गुरु विनवी प्रभावीसी, संतोषिनी विहीन येसी। श्री गुरु म्हणते तैवेळी, कारण असे अम्मा जाणीतील तर असते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन। येणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमची गावासमीप वास करू। हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभांत मिळवणे भेटा तुम्ही। अम्मा न करा चिंता असाल सुखे, सकाळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देवीस। त्यावेळी ऐसे परी संतोषीने श्री गुरु निघाले तेथून ऐसे जेते असे आरोग्य भवानी। वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ संपाहात। प्रख्यात ऐसे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूपे। नामधारक विनवे सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावे असे होते। शिष्य बहु त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू। सांग गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुळी विस्तारुणी, सांगे नामकरणी पुढील कथेचा विस्तारू। सांगता विचित्र अपारू मन करुणी, एकाग्रू एका शेवटे एक सकळी कहो। इति श्री गुरुचरित्रामध्ये परम कथा कल्पतरो। श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायन देव वर प्रदान नाम चतुर्थ अध्याय। श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु। श्री गुरुदेव।